तळोद्यात पुन्हा चोरी. बसस्थानकाजवळ पानटपरी फोडली. तळोदा शहरातील बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ जालंधर भोई यांचा पानटपरीचे दुकान चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास फोडल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी दुकानाचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश करून दुकानातील मुद्देमाल चोरून नेला. तसेच दुकानात ठेवलेली सुमारे 1,500 रुपयाची चिल्लरही लंपास केली. बसस्थानकाजवळील वर्दळीच्या परिसरात ही घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. तळोदा शहरातील चोरीच्या घटनांची मालिका सुरूच असून काही दिवसांपूर्वी पोलीस लाईन समोरील अमोल मराठे यांचा महाकाल प्रोव्हिजन दुकानाचा कुलूप तोडून 5,000 रुपयाची रोकड चोरट्यांनी चोरून नेली होती. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. खानदेशी गल्लीतील कालिदास शंकर सोनार यांचा बंद घरातही चोरीचा प्रयत्न झाला होता. मात्र चोरट्यांना काही न मिळाल्याने ते रिकामे हाताने परतले. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. संध्याकाळ रात्री 7-10 वाजता दुकान बंद करून घरी गेला असता सकाळी बाजूच्या दुकानवाला चहावाल्याने मला निरोप दिला, तुम्ही दुकान फुटलेली असं. तर दुकानाच्या पहिले पाहिलं मी, दुकान दोघी कुलूप फोडले होते. दोघं कुलूप फोडून आत चोरांनी प्रवेश केलेला होता. त्यात मग मी पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली. रात्री ते गस्तेवाले सांगितले, ते सकाळी दुकानावर आले. दुकानावर फोटो वगैरे सर्व काढलेले. त्याच्यात माझ्या मुद्देमाल 10 ते 15,000 रुपयाची सिगारेट आणि चिल्लर 1800 ते 2,000 रुपयाची चिल्लर पोहोचत आता दिसत नाही. म्हणजे चोरांनी चोरी केलेली आहे. यापूर्वी काही घटना घडल्या? यापूर्वी पण माझ्या दुकानाच्या 2 ते 3दा कुलूप तोडून अशी चोरी आलेली. पण मी या घटनेच्या याला पोलीस स्टेशनला कंप्लेंट वगैरे काही दिलेली नव्हती. पण हे 4थींदा चोरी आल्यामुळे मला पोलीस स्टेशनला जावं लागलं.